नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील किंवा बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 3 गुणांसाठी 3 रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत। पहिले विधान, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हटले जाते। आपण उत्तरांसहित विधान वाचून घेऊ। दुसरे विधान, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्युलर यांनी केला। तिसरे विधान, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। 6 गुणांसाठी 3 संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। प्रत्येक संकल्पना चित्राला या ठिकाणी 2 गुण मिळतील। युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेने देकार्त, व्हॉल्टेयर, लिओपोल्ड रांके, जॉर्ज हेगेल। दुसरे संकल्पना चित्र पहा। इतिहासकार आणि ग्रंथाचे नाव लिहायचे आहे। 1 जेम्स डफ, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज। 2 माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया। तिसरे इतिहासकार श्री अ डांगे, ग्रंथाचे नाव आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी। आणि चौथे इतिहासकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ग्रंथाचे नाव आहे टू वेअर द शूद्राज। तिसरे संकल्पना चित्र, महिलांच्या स्वातंत्र्यासाठी झालेले कायदे। 4 कायदे त्या ठिकाणी लिहायचे आहे। संपत्तीत समान वाटा, अत्याचारापासून संरक्षण, हुंडा प्रतिबंधक कायदा, हिंसाचार प्रतिबंधक कायदा। प्रश्न तिसरा, संकल्पना स्पष्ट करा। 3 गुणांसाठी 3 संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे। पहिली संकल्पना आहे द्वंद्ववाद। उत्तर, 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद म्हणतात। दुसरी संकल्पना आहे वंचितांचा इतिहास। समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात। तिसरी संकल्पना आहे सत्तेचे विकेंद्रीकरण। देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न चौथा, चूक की बरोबर ते सांगा। 3 गुणांसाठी। पहिले विधान, क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते, बरोबर। दुसरे विधान, क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय, चूक। आणि तिसरे विधान, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, बरोबर। प्रश्न पाचवा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर, एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय। दुसरा प्रश्न, भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। तिसरा प्रश्न, भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर, 7। भारतात एकूण 7 केंद्रशासित प्रदेश आहेत। प्रश्न 6वा, थोडक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। प्रश्न क्रमांक 1, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? उत्तर, माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, कॅमेरा, मोजपट्टी, दुर्बीण इत्यादी। दुसरे, दिशा निश्चितीसाठी होकायंत्र, नकाशे इत्यादी।
3 माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली आणि 4 कागदी पिशवी मातीचे नमुने गोळा करण्यासाठी, 5 पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य बरोबर घेऊ। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।